आपण सध्या पाहतोय की विधान भवनाच्या या पायऱ्यांवरती सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधक जमलेले आहेत। पेपर फुटीचा निषेध इकडे विरोधकांकडून केला जातोय। सध्या राज्यामध्ये जो काही टीईटी पेपर फुटलेला होता त्याचा निषेध करण्यासाठी सध्या विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवरती दाखल झालेले आहेत। घोषणाबाजी सरकारच्या विरोधामध्ये केली जाते। आपण बघतोय की या पायऱ्यांवरती नाना पटोले, सतेज पाटील, भास्कर जाधव, नितीन राऊत, त्यानंतर अंबादास दानवे सुद्धा उपस्थित आहेत। पेपर फुटीचा गुन्हेगार राज्य सरकार असल्याचा एक फलक घेऊन विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतात। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करतायत। पेपर फुटीचा गुन्हेगार राज्य सरकार असल्याच्या घोषणा सुद्धा ते देत आहेत, काय माहिती आहे? पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील विरोधक आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन हे केले जात आहे। कारण आपण पाहतात पेपर फुटीचा प्रकरण आज समोर आहे, तेजीचा देखील पेपर फुटलेला आहे आणि त्यामध्ये आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे। पेपर फुटीचा गुन्हेगार राज्य सरकार असा बॅनर हातात घेऊन आपण या ठिकाणी घोषणाबाजी करत आहे। त्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी